भाजपचे बहुतांश मंत्री आज आपला पदभार स्वीकारतायत। पदभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक सुद्धा होणार आहे। महायुती सरकारमध्ये भाजपचे 19 मंत्री आहेत। भाजपनं राज्यात तब्बल 131 जागांवर विजय मिळवला होता। गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्र सिंग भोसले, पंकज भोईर, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, अशोक उईके, जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आजचा दिवस भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। भाजपचे बहुतांश मंत्री आज आपला पदभार स्वीकारतायत। निश्चितच लागले एकंदरीत आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये बहुतांश मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे। कारण सध्या जर पाहिलं तर आढावा बैठका सह्याद्री अतिगृहापासून प्रत्येक मतदारसंघामध्ये मंत्री घेताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे स्वतः चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यांनी महसूल संदर्भात आदेश दिले, बदल्यांमध्ये कुठलीही आता वशिलाबाजी चालणार नाही। तर दुसरीकडे आज उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय आहे तो राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातून घेतलेला होता। तिसरीकडे जलसंपदा विभागामार्फत गिरीश महाजन यांनी तब्बल 4000 शेततळ्यांचं टार्गेट आहे ते प्रशासनासमोर दिलेलं होतं। इतकंच नाही तर पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांनीही सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठका घेतलेल्या होत्या। मात्र अद्याप मंत्रालयातील जे दालन वाटप झालेलं आहे त्याचा पदभार मात्र कुठल्याही मंत्र्यांनी यापैकी स्वीकारलेला नाहीये। संजय सावकारे यांनी पदभार स्वीकारला, मात्र त्यावेळी पूजा घातल्याचे फोटो काही व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे बहुतांश भाजपच्या मंत्र्यांकडून आता विधिवत पूजा केल्यानंतरच मंत्रालयातील दानाचा ताबा घेतला जाईल अशी माहिती समोर येते। आणि काही मंत्री आहेत जे प्रथमच मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्याकडूनही आता दालनाची डागडुजी करत पूजा केल्यानंतरच पदभार स्वीकारला जाईल अशी माहिती समोर येते। लागली निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।